नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. पाहूयात उद्या निफ्टी आणि बँक निफ्टी कशा पद्धतीने कामकाज करू शकते. पहा, सध्याच्या मार्केटमध्ये जे काही कामकाज चालू आहे ना, ते कशा पद्धतीने झालेलं आहे. एक मोठी रेड कॅन्डल फॉर्म होताना पाहायला मिळालेली आहे आणि त्यानंतर एक पॉज कॅन्डल म्हणजे एक अतिशय छोटी कॅन्डल बनताना आपल्याला पाहायला मिळालेली आहे. जर तुम्ही हाय लोचा विचार केला तर वाटेल जरा बऱ्यापैकी आहे, परंतु एक पॉज कॅन्डल आज आपण दिवसभरामध्ये पाहिलेली आहे. मग आता उद्यासाठी ज्या महत्त्वाच्या लेवल असणार आहेत ना, त्या असणार आहेत एक आजचा जो काही लो आहे तो, आणि दुसरी महत्त्वाची लेवल असणार आहे जो कालचा लो बनलेला आहे तो. म्हणजे ते जर ब्रेक झालं तर ही पॉज कॅन्डल आपल्याला डाऊन साईडला वर्क होताना पाहायला मिळेल. याच्यानंतर मग या पद्धतीची अजून एक कॅन्डल उभी राहताना पाहायला मिळू शकते. आणि अपसाईड कुठे होऊ शकते, अपसाईड अजून खूप मोठी अपसाईड आपल्याला पाहायला मिळणार नाही आहे सध्या तरी. ज्या पद्धतीने कदाचित मार्केट सुप्रीम आहे जसं आपण रोज म्हणत असतो तसं एखादी मोठी कॅन्डल सुद्धा बनू शकते, पण सध्या जे दिसतंय चित्र प्राईस ॲक्शननुसार तशी शक्यता खूप कमी आहे. मग उद्यासाठी एक महत्त्वाचा व्ह्यू घेऊन मार्केटमध्ये आपण जाणार आहोत. काय, जर डाऊन साईडचा ट्रेड मिळतोय, लक्षात घ्या, जर डाऊन साईडचा ट्रेड मिळतोय तर आपण निफ्टी प्रेफर करूयात. आणि जर अपसाईडचा ट्रेड मिळतोय, कारण आज बँक निफ्टीची कॅन्डल जरा बरी आहे, निफ्टीच्या तुलनेमध्ये बँक निफ्टीची कॅन्डल ही चांगली आहे, म्हणून अपसाईडचा ट्रेड मिळतोय तर आपण बँक निफ्टी प्रेफर करणार आहोत. एवढं फक्त उद्यासाठी लक्षात ठेवायचं आहे. बरं, आजचं कामकाज कशा पद्धतीने झालं आहे. काल आपण जे डिस्कशन केलेलं होतं, वरती आपली लेवल होती 23,780च्या वरती जर मार्केट सस्टेन करतं आहे तर डेफिनेटली आपण कॉल साईडचा ट्रेड प्लॅन करणार आहोत. आणि डाऊन साईड जे आहे ॲक्च्युअल ट्रेड जो होता तो आपला याच्या खाली बनणार होता. ती लेवल आहे 23,480. आणि अगदी छोटी लेवल जर डिस्कस करायचं झालं तर गॅप अप ओपनिंग होतं तर ॲटलिस्ट 620 हे लेवल ब्रेक होणं गरजेचं होतं, जे की आज होताना दिवसभरामध्ये पाहायला मिळालेलं नाही आहे. पहिलीच एक चांगली ग्रीन कॅन्डल बनली आणि त्यानंतर या सगळ्या कॅन्डल जर तुम्ही पाहिल्यात तर मोठे वीक बनत होते, म्हणजे स्ट्रेंथ नव्हती. मार्केट वरती जाण्याचा प्रयत्न नक्कीच करत होतं, परंतु प्रॉब्लेम काय होत होता की सेलिंग प्रेशर होता. काल हे डिसाईड झालेलं होतं किंवा काल आपण चर्चा करताना सांगितलेलं होतं की वरती मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर येऊ शकतो आणि आपण त्याच्यासाठीच ट्रेड प्लॅन करणार आहोत. या शूटिंग स्टारला खूप छान ट्रेड तुमचा बनला असेल जर तुम्ही इथे प्लॅन केला असेल तर या शूटिंग स्टारला एक छान, कारण का ती जी लेवल होती ती होती 23,780च्या आसपास आणि आपल्या लेवलच्या आसपासच जर ट्रेड बनतोय ना तर तो एक चांगला ट्रेड आपल्यासाठी होता. तिथून तुम्हाला ही जी कॅन्डल आहे याच्यामध्येच तुमचा ऑप्शनमध्ये एक चांगली मोठी मुवमेंट पाहायला मिळाली. आणि त्यानंतर जर मार्केटला कंटिन्यू करायचं असतं ना तर ही कॅन्डल बनता कामा नव्हती, म्हणजे ॲटलिस्ट याच्या खाली ही कॅन्डल राहायला पाहिजे नव्हती. पण ही ग्रीन कॅन्डल बनल्याच्या नंतरच मार्केटमध्ये जवळजवळ क्लिअर झालेलं होतं की आज मार्केटमध्ये काहीही होऊ शकत नाही. आणि मग त्यानंतरचा पूर्ण वेळ अगदी ही 10:30 पावणे 11ची ही कॅन्डल आहे आणि त्याच्यानंतर काहीच होताना पाहायला मिळालं नाही. ना अपसाईडला काही झालेलं आहे ना डाऊन साईडला काही झालेलं आहे. एका छोट्याशा रेंजमध्येच काम होताना पाहायला मिळालं. मग कोणताही इंडेक्स घ्या तुम्ही, मिड कॅपमध्ये तरी थोडेफार चढ उतार झालं, याच्यामध्ये काहीही होताना पाहायला मिळालेलं नाही आहे निफ्टीमध्ये. आता उद्यासाठी कशा पद्धतीने प्लॅनिंग होऊ शकतं. ज्या पद्धतीचे साईडवेज मार्केट झाले ना, जर तुम्ही याच्यावरती एकदा निघताय ना तर एकदा बाईंगचा स्पाईक येण्याची शक्यता आहे. अगदीच बाईंगमध्ये मार्केट जाईल अशी शक्यता नाही आहे, परंतु एक स्पाईक येऊ शकतो. मग त्याच्यासाठीचं प्लॅनिंग जे आहे ना ते पुन्हा हाच झोन आपल्याला मार्क करावा लागणार आहे, कारण का तो खूप इम्पॉर्टंट झोन बनत आहे. जरी आपल्याला दिसत असलं की इथून कुठून तरी एक सेलिंग प्रेशर मार्केटमध्ये येतोय, तरीही ही जी लेवल आहे ना कंटिन्युअस आपल्याला इथून सेलिंग प्रेशर पाहायला मिळतोय. म्हणजे इथे असेल किंवा इथेही मार्केटने ट्राय केलं तर परंतु झालं नाही. इथे असेल आजचा 2, 3, 4 जवळजवळ 4 ते 5 वेळा मार्केटने ट्राय केलेला आहे. म्हणजे नक्कीच आपल्याला जरी आत्ता वाटत असलं की 720, 725च्या वरती आपण ट्राय करू शकतो, पण ते थोडं रिस्की असू शकतं. जर मार्केट याच्यावरती सस्टेन करत आहे याच्यावरती तर एक चांगला ट्रेड प्लॅन होऊ शकतो. जर फ्लॅट ओपन होतोय मार्केट वरती जाऊ द्यात, हे 40-50 पॉईंट जे काय असतील त्या हातून जाऊ द्यात. याच्यावरती जर मार्केट सस्टेन करत आहे ती लेवल आहे 780, 790. याच्यावरती जर 20 पॉईंटचा झोन येतो, इथे 760 आहे आणि वरती 780 आहे. जर याच्यावरती निघते किंवा डायरेक्ट गॅप अप होऊन इथे थोडं वेळ सस्टेन करून नवीन ब्रेकआउट क्रिएट करतोय ना तर बाईंग साईडची पोझिशन आपण बनवू शकतो. टार्गेट तिथेही खूप मोठं नसणार आहे. पहिलं टार्गेट हे 23,850, 860पर्यंत तुमचं असू शकतं. त्यानंतर 930 आणि जर अतिशय चांगली काही मुवमेंट आलीच तर तुम्ही 24,000 दर्शन करू शकता. त्याची शक्यता सध्याला कमी आहे किंवा थोडं डिफिकल्ट आहे, कारण का सेलिंग प्रेशर आहेत, बऱ्याच जणांच्या पोझिशन फसलेल्या असतील. जसं मार्केटवरती येईल तर प्रत्येकाचा हा प्रयत्न असेल की त्या पोझिशनमधून बाहेर पडावं, म्हणून तिथे थोडं सावध राहायचं. आता डाऊन साईड खूप इंटरेस्टिंग असू शकते. जरी ही रेंज क्रिएट केली असली ना तरी फ्लॅट ओपनिंग नंतर लगेच इथे ट्रेड घेणं रिस्की असणार आहे. म्हणून जर डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन करायचा आहे तर ॲटलिस्ट 650, 640 जो काही हातचा लो आहे ना त्याच्या खाली मार्केटला निघू द्या. जर गॅप डाऊन होतंय, इथे थोडंफार गॅप डाऊन होतं, इथे थोडं वेळ सस्टेन करतोय आणि एक ब्रेकडाऊन येतोय तर एक चांगला ट्रेड प्लॅन होऊ शकतो. इथेही टार्गेट अगदीच मोठा असेल अशातला भाग नाही, परंतु 640 ब्रेक झाल्याच्या नंतर आहे, 620 आहे वगैरे सपोर्ट आहेत. तरीही आपण जे टार्गेट आहे ना ते या लोचं ठेवू शकतो. ती लेवल आहे 23,560.
फक्त इथे लक्ष ठेवा 560 ते 575 हा 15 पॉईंटचा जो झोन आहे ना तो खूप इम्पॉर्टंट असणार आहे. कदाचित 575 टेस्ट करून एखादी जर अपसाईडची कॅन्डल बनती आहे किंवा रिव्हर्सल दिसते ना तर प्रॉफिट बुक करायचं आहे, पण इथपर्यंत आपण टार्गेट पाहू शकतो 23, 560, 575 ही लेवल जर ब्रेक होती आहे मग ती फ्लॅटने असू द्यात, फ्लॅट ओपनिंग नंतर असू द्यात किंवा गॅपडाऊन नंतर असू द्यात तर मात्र एक चांगली डाऊन साईड आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि जी लेवल आपण गेले काही दिवस डिस्कस करतोय आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाची सपोर्ट लेवल आत्तासाठी जी आहे ती आहे 23,480 इथपर्यंत आपण जाऊ शकतो. मोठे आहे अपसाईडचे टार्गेट हे छोटे आहे 50-50, 60-60 पॉईंटचे, डाऊन साईडचे दोन टार्गेट 100-100 पॉईंटचे जवळजवळ आहेत. मग 23,480 पर्यंत आपण पोहोचू शकतो. हे फ्लॅट नंतर जाताना आहे. गॅपअपच्या केसमध्ये सांगितलेलं आहे इथे काय होऊ शकतं सस्टेन करतंय. जर गॅपअप इथे होतोय रिजेक्शन कॅन्डल येते डेफिनेटली अगदी 20 ते 22 पॉईंटचा तुम्ही स्टॉप लॉस प्लेस करून इथे शॉर्ट पोझिशन क्रिएट करू शकता जर गॅपअप ओपनिंग होते. तसंच जर गॅपडाऊन झालं मोठं 100 ते 150 पॉईंटचं जर गॅपडाऊन आपल्याला पाहायला मिळते ना तर मात्र वाट पाहिजे. मग मार्केट काय करू शकतो 550 आता 700ला आहे, जर 150 पॉईंटचं गॅपडाऊन होते तर 125 ते 150 550च्या आसपास कुठेतरी आपल्याला ओपनिंग पाहायला मिळेल. मग इथे डिसाईड करायचं की पहिली 5 मिनिटाची कॅन्डल कशी बनते आहे. जर पहिल्या 5 मिनिटामध्ये किंवा 15 मिनिटामध्ये 550 सस्टेन होत आहे तर इथे तुम्हाला एक रिव्हर्सलचा ट्रेड प्लॅन करता येऊ शकतो. इथे तुम्ही कॉल साईडचा ट्रेड प्लॅन करू शकता एक छोटासा स्टॉप लॉस प्लेस करून. आणि जर पुन्हा गॅपडाऊन नंतर सुद्धा पहिली कॅन्डल रेड बनते आहे आणि त्याचा लो ब्रेक होतो ना सेकंड कॅन्डलने 15 मिनिटावरती काम करत असाल तर 15 मिनिटाची, मग त्या पद्धतीने हे खूप वेळ डिस्कशन झाले. तशा पद्धतीने तुम्ही डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन करू शकता. 480 ब्रेक झाल्याच्या नंतर मात्र नवीन पोझिशन तुम्ही डेफिनेटली बनवा. तिथे कसलाही विचार करायचा नाही आहे. एक छोटा मोठा स्टॉप लॉस जो काही लाईव्ह मार्केटमध्ये तुम्हाला मिळेल तो तुम्ही बनवू शकता. त्याच्या खाली खूप मोठे टार्गेट आहे जे मी उद्या आपल्या टेलिग्राम चॅनलला अपडेट करेल. जसं की 360 आहे, 250 आहे, इथपर्यंतचे टार्गेट आपल्याला पाहायला मिळू शकतात. आता बँक निफ्टीमध्ये बँक निफ्टी तुलनेने चांगली आहे. बँक निफ्टी काय झालेलं आहे तुलनेने म्हणजे बरोबर आपण काल जे डिस्कशन केलेलं होतं की 50-100च्या वरती आपण बाईंगचा विचार करू शकतो. झालंही तसंच पहिलेच कॅन्डलमध्ये 50-100 ब्रेक झाले. कदाचित या कॅन्डलमध्ये तुम्हाला ट्रेड मिळालं नसेल आणि त्यानंतर जे बँक निफ्टीमध्ये झालं तेच आता इथून कंटिन्यू होणं गरजेचं होतं. हा फॉल जर मार्केटला खाली जायचं असतं तर सध्यासाठी आपल्यासाठी जो महत्त्वाचा सपोर्ट आहे तो अजूनही 49,700चा आहे. उद्या 49,700च्या खाली निघाल्याशिवाय आपल्याला डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन करायचा नाही. क्लिअर आहे इथून कुठूनही एक बाईंग येऊ शकतं. इथे एक चांगला डाऊन साईडचा ट्रेड दिसत असला तरीही बनवू नका. हे 200-250 पॉईंट हातून जाऊ द्या, काही फरक पडत नाही आहे. जर 50,000 ब्रेक होताना तुम्ही 50% क्वांटिटीने ट्राय करा. जर फ्लॅट ओपनिंग नंतर थोडं वेळ सस्टेन करून ब्रेक होते ना तर 50% क्वांटिटीने ट्राय करा. बाकीच्या क्वांटिटी 49,700च्या खाली. मग त्याच्यानंतर 49,500 आहे, 350 आहे, 49,200 आहे, 49,000 आहे. हे महत्त्वाचे टार्गेट आपल्याला पाहायला मिळू शकतात. आता अपसाईड कुठे आहे. हा जो स्विंग आहे अगदी ॲग्रेसिव्ह ट्रेडरसाठी हा स्विंग ज्यावेळेस ब्रेक होईल ना तो आहे 50,320चा. 50,320चं जर ब्रेक होते मार्केट फ्लॅटने असू द्यात गॅपअपने असू द्यात तर तुम्ही एक बाईंगचा विचार करू शकता. त्याचं पहिलं टार्गेट हे 450-500 असणार आहे, जे की सेफ ट्रेडर जे असतील ना त्यांच्यासाठी एंट्री पॉईंट असू शकतो. ॲग्रेसिव्ह ट्रेडरने 50,320 ब्रेक होतानाच ट्राय करू शकता. मग क्वांटिटी कमी करा आणि जे ॲग्रेसिव्ह सेफ ट्रेडर आहेत त्यांनी 50,450, 50,500 ब्रेक होताना तुम्ही ट्राय करू शकता. मग त्यानंतर 50,700 आहे आणि 50,930 आहे आणि 51,100 आहे. हे टार्गेटसाठी तुम्ही प्लॅन करू शकता. 51,100ची थोडी शक्यता कमी आहे. बाकी जर ही माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला सुद्धा लाईक करून घ्या. आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. कीप ट्रेडिंग.